मुंबईमध्ये फेमस असं काय असं तर पावभाजी. बरोबर, पावभाजी म्हणजे हे सगळ्यांच्याच आवडीचं आहे. हॉटेलमध्ये ढाबामध्ये पावभाजी म्हणलं की सगळेजण आवडीने खातात. पण तीच पावभाजी आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये अगदी हॉटेलसारखी चव असलेली ही पावभाजी मी आज बनवलेली आहे घरच्या घरी. तिकडे बघू शकता मस्तपैकी अशी हॉटेल ढाबासारखी पावभाजी खूप सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा आणि अशी पावभाजी घरच्या घरी तर तुम्ही नक्की करून एकदा ट्राय करा. हॉटेलमध्ये जाणं तर नक्की विसरतात. तिकडे बघू शकता आज आपण सिंपल पद्धतीने मस्त पावभाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी हे मोठे बटाटे कट करून घेतलेत. बारीक शिमला मिरची घेतलेली आहे, अशी बारीक चॉपिंग करायची. बटाटे मात्र मोठे घ्यायचे कट करून. थोडेसे वाटाणे आणि हे फ्लावर घेतलेत असे मोठ्या साईजचे. आपल्याला शिजवायचे त्यामुळं मॅशच करायचे, त्यामुळं कटिंग कशी हे आवडीनुसार करा. त्यानंतर इकडं 2 मोठे टमाटे बारीक चिरून घेतले. पावभाजीमध्ये टमाट्याचा वापर चांगला करा. त्यानंतर 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम ह्या सगळ्या भाज्या आपल्याला चांगल्या शिजून घ्यायच्यात, गाळ करून घ्यायच्यात. ते एका कुकरमध्ये आपण सर्वप्रथम बटाटे टाकून घेऊया. तर माझी बहीणसुद्धा सोबत आहे, तर रेकॉर्डिंग जरा थोडीशी कॅमेरा वगैरे हल्ला जातो आहे, तर इग्नोर करा त्या गोष्टीला. तर इकडे मी फ्लावर आणि वाटाणे हे सुरुवातीला शिजून घेते, म्हणजे 2-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. थोडासा नरम सॉफ्ट झाले की मग आपण याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची. तर हे 2-4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि फ्लावर, बटाटा आणि वाटाणा हे चांगलं आपलं शिजून निघलेलं आहे, पाहू शकता. आता ह्या स्टेजवर आपण टाकायचं शिमला मिरची. शिमला मिरची ना फ्लावर बटाटा जे शिजून झालं की मग टाकायचं. थोडासा याच्यामधला क्रंची पण आपल्याला खाता वेळेस जाणवलं पाहिजे, त्यामुळं शिमला मिरची नंतर टाकायची. आता हे सगळं साहित्य आपलं भाज्या शिजून झालेल्या आहेत. याला असं मॅशरनी मॅश करून घ्यायच्या. सगळ्या भाज्या अशा मॅश करून घ्यायच्या. गरमागरम अशा कुकरमध्येच मी मॅश केल्या. तोपर्यंत कढाईमध्ये तेल आणि बटर मी इकडं तापून घेते. बटरचा स्वाद असला ना की पावभाजीची चव ही अप्रतिम लागते. तिकडे मी थोडंसं तेल आणि 2 चमचे बटर टाकलेलं आहे, अमूल बटर. जे पण बटर तुम्हाला आवडते ते इथे वापरा किंवा तूपसुद्धा टाकू शकता. तर बटर आणि तेल ह्याचं कॉम्बिनेशन केलं आहे मी, खूप छान चव येते. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे 2 मोठे जे बारीक कांदे चिरून घेतले ते टाकायचे. आता पावभाजी म्हणलं की याच्यामध्ये कांदे आणि स्पेशली टमाट्याचा वापर चांगला करा. रंग चांगला येतो, थोडासा आंबूसपणा लागतो, जो खायला मात्र मस्त वाटतो. तर कांदा थोडासा लालसर झाला की मग आपण याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. हे बघा, अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. कांदा थोडासा तांबूस झाला की मग याच्यामध्ये आपण हे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि थोडंसं मग याला पण परतून घ्यायचं. खूप मस्त पावभाजी घरच्या घरी तयार होते. आता हे 2 मोठे टमाटे मी बारीक चिरून घेतले. छोटे नाही, मोठे घ्यायचे टमाटे. टमाट्याने भाजीला रंग पण चांगला येतो आणि दुसरी गोष्ट चव मस्त लागते. तर टमाट्याला जितकं होईल तितकं चांगलं असं नरम सॉफ्ट करून घ्यायचं. गॅस स्लोच करायचा, मीडियम करायचा. हे बघू शकता मस्त असे हे टमाटे आपल्याला आता 1-1.5 मिनटं परतून घ्यायचे, जोपर्यंत ह्याच्यामध्ये सॉफ्टपणा तयार होत नाही तोपर्यंत. हे बघा, आता ह्याच्यामध्ये ह्या स्टेजवर मी चवीनुसार मीठ टाकलं. इकडे टाकून घ्यायचं मीठ, जितकं पण आपल्याला अंदाजे लागेल तितकं मीठ कांदा टमाट्यासोबतच परतून घ्यायचं. आणि मीठ टाकल्यामुळं कांदा टमाट्यासुद्धा लवकर परतलं जातं. आता हे चांगलं परतून घेते. पाहू शकता मस्त असे टमाटे कांदे आपले नरम सॉफ्ट झालेत. सोबत अद्रक लसूणची पेस्ट टाकली, खूप छान फ्लेवर आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकायचे बेसिक मसाले. हे असं बघा, कांदा टमाटर परतून झालं की याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकले. आता पावभाजी म्हणलं की मस्त झणझणीत पाहिजे आणि स्पेशली पावभाजी मसाला हा जो मी टाकला आहे तो नक्की टाका. 1 चमचा धना पावडर टाका. धना पावडर ऑप्शन आहे, नाही टाकलं तरी हरकत नाही. पण पावभाजीचा फ्लेवर हॉटेलसारखा पाहिजे असेल ना, ते रेडीमेड पावभाजी मसाला भेटतो बघा सगळीकडे, तो घेऊन यायचा आणि टाकून मग अशी भाजी बनवायची. आता हे चांगलं परतून झालं आहे. आपण ज्या भाज्या मॅश केल्यात ना त्या सगळं याच्यामध्ये टाकायचं. आवश्यकतानुसार पाणी टाकायचं, म्हणजे तुम्हाला घट पातळ जितकं पण लागेल तितका याचा ग्रेव्ही बनवा. तर मी थोडंसं याच्यामध्ये हे बघा पाणी ॲड केलेलं आहे. इकडे तुम्ही आवडीनुसार पाणी टाकू शकता, म्हणजे किती तुम्हाला घट्ट पातळ हवे त्यानुसार.
तर मला इतका टेक्स्चर पुरेसा वाटतोय. आता मस्त याला एक उकळी होऊन द्यायचं आणि खमंग सुगंध असा पावभाजीचा फ्लेवर, म्हणजे जसं हॉटेलमध्ये वाटतं ना अगदी तसंच वाटते. बघू शकता ही आपली पावभाजीची ग्रेव्ही किती मस्त वाटते, अगदी थिक झाली आहे, म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही आहे, परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता वरून कोथिंबीर करायची. ह्या स्टेजवर गॅस स्लो ठेवायचा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची, सर्व करायचं मस्तपैकी आणि याला असं मिक्स करून घ्यायचं. बघा किती मस्त अशी आपली घरच्या घरी पावभाजीची ग्रेव्ही तयार झालेली आहे. काही आवश्यकता नाही बाहेर जाऊन खर्च करायची. हे बघा आता मस्त तयार झालेले आहे. एकदा गॅस बंद करते, तर चांगलं थोडंसं स्लो गॅसवर बंद करून ठेवून दिलेलं आहे. आणि इकडे एका पॅनमध्ये तवा आपला असतो, त्याच्यामध्ये थोडंसं बटर आणि हा पावभाजीचा रस्सा असतो ना त्याच्यामध्ये 2 पाव असे भाजून घ्या. एकदम भारी चव लागते पावाला, मस्त वाटतं खाता वेळेस. हे असे पाव भाजून नक्की खा पावभाजीसोबत बनवली घरी तर. हे बघा बटर आणि थोडासा रस्सा घ्यायचा बस. आता हे खरपूस असे भाजून घ्यायचे आणि हे बघा झालेत. आणि वरून असा अमूल बटर हे लावून घ्यायचं, कारण बटरशिवाय तर पावभाजीला चवच नाही. तर चला गरमागरम सर्व केलेलं आहे प्लेटमध्ये. बघू शकता इतकी मस्त थिकनेस अशी ही पावभाजीची ग्रेव्ही झाली. सोबत हे भाजलेले पाव, कांदा, लिंबू. वरून आता सर्व करूया आपण पावभाजीच्या ग्रेव्हीवर कोथिंबीर, थोडासा चिरलेला कांदा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बटर. थोडंसं बटर अजून याच्यामध्ये ॲड करायचं. हे बघा ज्यावेळेस मी चेक करत होते ना बटर टाकायचं विसरून गेले, म्हणून बटर टाकलं आणि याचा आस्वाद घेतला, म्हणजे टेस्ट केली. तर खरं सांगते खाता क्षणी इतकं छान फील झालं, असं वाटलं अक्षरशः आपण हॉटेलमध्ये खातो. इतकी मस्त भाजी झालेली आहे तयार. घरच्या घरी तुम्ही ही पावभाजी नक्की ट्राय करा. खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तयार होते. कुठलाही जास्त कुटाणा नाही ना जास्त भाज्याचा वापर केलेला आहे, अगदी सोप्या पद्धतीने. पण घरच्या घरी ही पावभाजी नक्की ट्राय करा. पाहुणे आले, गेस्ट आले तर त्यांच्यासाठी अशी स्पेशल डिश म्हणून सुद्धा तुम्ही ही करू शकता. भरभरून तारीफ करतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीही खायचं मन झालं ते झटकीपट असं सिंपल पद्धतीने बनवा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.